गजर माऊलीचा गजर माऊलीचा तो तुमासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता बरोबरी दुरावसे दुरी भवाची पुरी वाहावसे काही न लगे एक भावचे कारण तुका विठोबाची करिता बरोबरे दुरावसे दुरी भवाची पुरी वाहवसे विठ्ठल विठ्ठला तुमासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता बरोबरी दुरावसे दुरी भवाची पुरी वाहवसे सेवे लागी सेवक झालो
सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुक या देवा यावरी न करावा वीरु समचरण सरोजम सांद्रणीला बुदाभ जगदनिहित पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदैवलासम विठ्ठलम चिंतयामि पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता नमस्ते शारदे देवी सरस्वती मती प्रदे वसतु मम जिव्हाग्रे सर्व विद्या प्रदाव लोकाभिराम मरणरंगधीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथ कारुण्य रूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतामुरिष्टं वातात्मजं वानरायुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ते दे सद्गुरु तुझे पाय दुनी निवृत्ती महिमा वर्णावा शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शकरी मागे शोभे ब्रह्मगिरी निवृत्तीनाथांगे चरणी शरणैका जनार्दने विठ्ठला 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 सांगतो तुमासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता बरोबरी दुरावसे दुरी भवाची पुरी वाहावसे प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी या कीर्तना करता या चिंतना करता या ज्ञानदाना करता जो अभंग निवडलाय तो अभंग यच्ची अवधभूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड झिजवणार आहे देव मान्य संत संत मान्य संत आणि लोकमान्य संत अशा असणारे महान भगवत भक्त विश्वंदी महाराष्ट्रभूषण तुमच्या आमच्या वारकरी संप्रदायाच्या कलश आणि शोभून दिसणारे श्री संत जगद्गुरु तुकोबराय यांचा 3 चरणाचा आणि तुमच्या आमच्या सारख्या सामान्य जीवाला शिकवणारा अभंग आहे विठ्ठल 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 पुढे बसन दादा इकडे या पुढे या पुढे बस होते बस
महाप्रसादाच्या कलश आणि शिवून दिसणारे संत जगद्गुरु तुकोबराय श्री महाराजांचा 3 चरणाचा आणि तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवाला शिकवणारा अभंगाचे या कीर्तना करता या श्राद्धा करता निवडलाय विठ्ठल अभंग 3 चरणाचा आहे आणि जो अभंग निवडलाय तो अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. कोणाचा आहे? बोलत जायचं, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. मी शुद्ध शाकाहारी, कोणला खात नाही. फ्रेश बसा सगळ्यांनी. काही नाराज आहे का माझ्यावरती? तुम्ही काही नाराज आहे का? मग बोलत जा सगळ्यांनी. फ्रेश बसा. बरोबर 12:30 वाजेपर्यंत मी तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. अगदी थोडं सांगणारे, गोड सांगणारे, तुमच्या प्रत्येकाच्या मनाला पटेल, रुचेल, आवडेल अशा भाषेमध्ये कीर्तन सगळ्यांच्या मनापर्यंत पोहोचवण्याचं काम करणारे. फक्त समोर बसल्यानंतर मला प्रतिसाद देत चला. विठ्ठल अभंग जो निवडलाय तो अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. कोणाचा आहे? आता जमलं. हा, श्री संत जगद्गुरु तुकोबरायांचा अभंगाच्या या सेवेकरता, या चिंतनाकरता, या कीर्तनाकरता आपल्या सगळ्यांच्या समोर मांडलाय. आणि या अभंगाच्या माध्यमातून तुमचा आमचा सामान्य जीवाचा जन्म वाया जाऊ नये याकरता श्री संत जगद्गुरु तुकोबराय तुमच्या आमच्या समोर अपेक्षा व्यक्त करतात. एक काम करा, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. जर विठ्ठलाला जर भजले नाही तर पूर्णपणे तुमचा जन्म वाया गेल्याशिवाय राहणार नाही. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, नाही तरी गेला जन्म वाया. विठ्ठलाला न भजता, पांडुरंगाला न भजता, पांडुरंगाचं भजन न करता, त्याच्याशी एकनिष्ठ न राहता जेवढे आपण प्रपंचामध्ये मिळवण्याचा प्रयत्न करतो तेवढे आपण देवापासून लांबच लांब निघून जातो. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाचे पुरे वाहवसी. आणि अभंगाचा शेवट करीत असताना जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, ज्या पांडुरंगाला भजायला जगद्गुरु तुकोबराय सांगतात, जगद्गुरु तुकोबराय म्हणतात त्या पांडुरंगाला दुसरं तिसरं काहीच नको. मी पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, काही न लगे एक भावचे कारण तुका म्हणे आन विठोबाचे. करिता बरोबरी दुरावसे दुरी भवाचे पुरी वाहवसी. विठ्ठल विठ्ठल अशा अर्थाचा एक सरळ आणि सोपा अभंग आजच्या या कीर्तनाकरता, या चिंतनाकरता, या ज्ञानदानाकरता आपल्या सगळ्यांच्या समोर मांडलाय. या कीर्तनाला, या सेवेला, या सोहळ्याला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार घेणे हे वक्त्याचं कर्तव्य असतं. तद्वत या स्नेहाने अगदी थोडासा स्पर्श करतो, पुढे सरकतो. हा कार्यक्रम कशानिमित्त प्रत्येकाला ज्ञात आहे, प्रत्येकाला माहिती आहे, प्रत्येकाला ठाऊक आहे. पण तरीसुद्धा थोडासा स्पर्श करतो, पुढे सरकतो. आज या ठिकाणी कैलासवासी माधवबाबा शंकर फापाळे आदरणीय बाबांना आपल्यामधून जाऊन आज वर्ष पूर्ण होत आहे. आणि वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुमच्या आमच्या सनातन धर्माच्या परंपरेनुसार, तुमच्या आमच्या हिंदू धर्माच्या संस्कृतीनुसार जो विधी संपन्न केला जातो त्या विधीला तुमच्या आमच्या सरळ आणि सोप्या भाषेमध्ये काय म्हणतात? वर्षश्राद्ध म्हणतात. या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं आपण सर्वजण इथपर्यंत येऊन पोहोचलोय. आणि या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने काहीतरी भगवंताबद्दल प्रेम व्यक्त व्हावं, आदर व्यक्त व्हावा, आपुलकी व्यक्त व्हावी. अखेरचा निरोप देत असताना खऱ्या अर्थाने भगवंताबद्दल काहीतरी संकीर्तन संपन्न व्हावं या दृष्टिकोनातून आजचाही संकीर्तन सोहळा. विठ्ठल 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 या संकीर्तन सोहळ्याकरता महाराष्ट्राला पूज्य झालेली सगळी दिग्गज रत्न, दिग्गज मंडळी इथपर्यंत येऊन पोहोचलेली आहे. कमी काळात आणि कमी वेळात गायनाच्या माध्यमातून, मृदंगाच्या माध्यमातून, भजनाच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांचे नावं लौकिक झालेले आहे अशा आदरणीय वंदनीय सगळे सर्वश्रेष्ठ व्यक्तिमत्व या कीर्तनाकरता इथपर्यंत येऊन पोहोचलेले आहेत. गोड ज्यांच्या मुखारविंदातून पहिली पंचपदी आपण श्रवण केली अशा आदरणीय वंदने माझ्या जीवाचे जीवलग, गोड गळ्याचे धनी आणि तितकाच गोड ज्यांचा स्वभाव आहे अशा आदरणीय वंदनीय आकाश महाराज आहेत. महाराजांना वंदन करतो. यांचं नावही आकाश आहे
आणि त्यांचा आवाजसुद्धा आकाशापर्यंत जाऊन पोहोचतोय. आदरणीय आकाश महाराज आहेत, महाराजांना वंदन करतो. त्यांच्या शेजारी उभे असणारे आदरणीय वंदनीय माझ्यावरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व, धर्म वाढवण्यासाठी कर्म कसे केले पाहिजे हे संस्कार जे बालगोपाळांच्या मनामध्ये रुजवत आहेत. आणि आजचा जो बालक आहे हा उद्याचा राष्ट्रचालक होणार आहे. हा उदात्त हेतू मनामध्ये ठेवून पारमार्थाचा पाया ज्यांच्या मनामध्ये जे रुजवण्याचं काम करत आहेत असे आदरणीय वंदनीय राहुल महाराज आहेत, महाराजांना वंदन करतो. आपल्याच गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय वंदनीय बाबा आहेत, तुम्हालाही वंदन करतो. बालगोपाळ भजनी मंडळ आहे, त्यांना सगळ्यांना वंदन करतो, त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. इकडे ज्येष्ठ श्रेष्ठ भजनी मंडळ सगळं उपस्थित आहे, सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. विनेकरी मूर्ती लहान आहे पण त्यांच्याकडे पाहिल्यानंतर एक सात्विकता मनामध्ये तयार होते. आदरणीय विनेकरी दादा, तुम्हालाही वंदन करतो. मृदुंगावरती ज्यांची गोड साथ आहे, अगदी कमी काळात आणि कमी वेळात महाराष्ट्रभर ज्यांचं मृदुंगाच्या माध्यमातून नाव झालं आहे आणि माझ्या टी व्हीच्या कीर्तनाला जे प्रत्येक कीर्तनाकरता सहकार्य करण्याकरता होते असे आदरणीय वंदनीय सोमनाथ महाराज आहेत, महाराजांना वंदन करतो. माझ्यासोबत आलेले आमचे निखिल दादा आहेत, तुम्हालाही वंदन करतो. आमच्या सोमनाथ दादांची थाप असेल, आकाश महाराजांचा आवाज असेल, इकडे राहुल महाराजांचा आवाज असेल, इकडे बाबांचा आवाज असेल आणि माझं इडादाडाचा गोड पद्धतीने वक्तृत्व हे तुमच्या कानापर्यंत सुंदर पद्धतीने पोहोचवण्याचं जे काम करतायत, अतिशय गोड ज्यांचा साऊंड आहे. आपल्या गावचं भूषण, आपल्या गावचं वैभव, खऱ्या अर्थाने कीर्तन करायला सांगावं लागलं नाही, किंबहुना गायकांना सांगावं लागलं नाही. गेन द्या, बास द्या, ट्रबल द्या, इको द्या, इफेक्ट द्या हे सांगावं लागलं नाही. खऱ्या अर्थाने योग्य वेळेला योग्य काळाला कोणत्या पद्धतीने ऑपरेटिंग केली पाहिजे अशी सुंदर अशी ऑपरेटिंग करणारे आदरणीय दादा आहेत, जे तुळजाभवानी साऊंड सिस्टीम मरळगोळे, तुम्हालाही वंदन करतो. खऱ्या अर्थानं प्रथमताच भेटीचा योग आला, इथून मागे आपल्या भेटीचा योग आलेला नव्हता, पण खऱ्या अर्थानं पहिल्यांदाच जरी कीर्तन या साऊंड तुमच्या साऊंडवरती असलं तरी खऱ्या अर्थाने खूप गोड पद्धतीने तुम्ही ऑपरेटिंग करतात. तुमच्याही चरणावरती नतमस्तक होतो, तुम्हालाही वंदन करतो. समोर बसलेले सगळे श्रोते सज्जन, सगळ्या पुरुष मंडळीला, माता मावळ्यांना वंदन करतो. आणि या सुंदर अशा सोहळ्याचं, या वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमाचं चित्रीकरण जे ज्यांच्या कॅमेऱ्यामध्ये करतायत अशा आदरणीय वंदनीय गजर माऊलीचा यूट्यूब चॅनल, अगदी कमी काळात आणि कमी वेळात त्यांनी महाराष्ट्रभर भरारी घेतली. आजचा हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम फक्त मरळगोईमध्ये आपण पाहतो यात नवल नाही. हा कार्यक्रम या कॅमेऱ्याच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण जगभर व्हायरल होणार आहे. आदरणीय विनोद दादा कांगणे या कार्यक्रमाकरता उपस्थित आहेत, तुम्हालाही वंदन करतो. सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन गावातील संपूर्ण पंच कमिटी, सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ, पोलीस पाटील, चेअरमन, उपचेअरमन, ज्ञात अज्ञात, राजकीय, शैक्षणिक, पारमार्थिक, सामाजिक क्षेत्रातील संपूर्ण मंडळी सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक आणि कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो. ऐका, या कुटुंबामधून, या परिवारामधून एक बाप नावाचं अंतःकरण, एक बाप नावाचं अस्तित्व गेल्या वर्षी याच पुण्य दिवसाला अखेरचा श्वास घेऊन इलोक सोडून परलोकी निघून गेलं. आदरणीय माधवबाबांच्या पश्चात समस्त मोठा परिवार आहे. घडू नये अशी घटना या कुटुंबामध्ये घडली आहे. आयुष्यभर खांद्याला खांदा लावून ज्या पत्नीने प्रपंचरूपी गाडा ओढण्याकरता, चालवण्याकरता आदरणीय माधवबाबांना सहकार्य केलं, साथ दिली, त्या गंगा भगीरथी आमच्या बेबी आजी माधवराव फाफाळे यांच्या जीवनातून पती नावाचं अस्तित्व गेल्या वर्षी याच पुण्य दिवसाला कायमस्वरूपी गतप्राण झालं. चार भावंडांच्या जीवनातून एक आधार स्वरूपी भाऊ नावाचं अस्तित्व कायमस्वरूपी गतप्राण झालं आहे. आदरणीय श्री सयाजीराव शंकर फाफाळे असतील, आदरणीय श्री सोपानराव शंकर फाफाळे असतील, आदरणीय श्री सुदामराव शंकर फाफाळे आणि आदरणीय श्री उत्तमराव शंकर फाफाळे, या चारही भावंडांच्या जीवनातून एक भाऊ नावाचं अस्तित्व गेल्या वर्षी याच पुण्य दिवसाला गतप्राण झालं. दोन मुलं आहेत, आदरणीय श्री मोहन नाना माधव फाफाळे, आदरणीय श्री सोमनाथ नाना माधव फाफाळे. या दोघांच्या जीवनातून शब्बाचकीची थाप, माईचं पांघरून, आधार स्वरूपी अस्तित्व, आधार स्वरूपी वटवृक्ष या कुटुंबामधून, या परिवारामधून कायमस्वरूपी गतप्राण झाला आहे. बहिणी आहेत, गंगा भगीरथी सत्यभामा प्रकाश रायते,
गंगा भगीरथी विमल उत्तम चव्हाणके या दोन बहिणींच्या जीवनातून एक भाऊ नावाचं अस्तित्व कायमस्वरूपी गतप्राण झालंय. दोन मुली आहेत, सौभाग्यवती रेखा निवृत्ती मुघल, सौभाग्यवती जया सुनील रायते. संपूर्ण हा फापाळे परिवार, या संपूर्ण फापाळे परिवाराला आणि फापाळे परिवाराच्या आम्हा सर्व नातेवाईकांना, मित्रांना, आप्तेष्टांना, कुटुंबावरती प्रेम करणाऱ्या सगळ्याच्या चाहती मंडळीला अनाथ करून इहलोकीची यात्रा संपूर्ण परलोकी ते निघून गेलेत. आज त्यांची श्राद्ध विधी आहे आणि त्या निमित्तानाचे संकीर्तन आहे. जावं लागते विश्वातलं सत्य इथं उरायला, इथं राहायला कोणी चालत नाही, प्रत्येकाला मरण निश्चित आहे. पण जावं लागते विश्वातलं सत्य जरी असलं तरी तुमच्या आमच्या कुटुंबामधून, तुमच्या आमच्या परिवारामधून आई नावाचं अस्तित्व आणि बाप नावाचं अस्तित्व कुटुंबामधून जाऊच नाही. ही अवस्था तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या हृदयाची आहे. मग आपण किती जरी करते धरते जरी असलो, कुटुंब चालवणारे जरी असलो, कुटुंब प्रमुख म्हणून कर्तव्य बजावत जरी असलो, तरी कुटुंबामध्ये सुखदुःखाच्या क्षणाला शब्दाची थाप पाठीवरती टाकण्याकरता बाप नावाचं अंतकरण कुटुंबामध्ये असावंच ही अपेक्षा तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या हृदयाची आहे. पण तेच बाप नावाचं अंतकरण या दोन मुलांच्या जीवनातून, दोन मुलींच्या जीवनातून आणि संपूर्ण फापाळे कुटुंबामधून कायमस्वरूपी गतप्राण झालाय. आज सगळ्यांच्या मनाची अवस्था आहे. विजला हो नंदादीप, कशी जाऊ मी मंदिरा, सावळी ग माझी आई, हो मला किती हो प्रेम दे, विजला हो नंदादीप, कशी जाऊ मी मंदिरा. बाप नावाचा नंदादीप त्या दोन मुलांच्या जीवनातून आणि दोन मुलींच्या जीवनातून कायमस्वरूपी गतप्राण झाला. आता इथून पुढच्या आयुष्यामध्ये फक्त एकच अस्तित्व आहे. सावळी ग माझी आई, हो मला किती हो प्रेम दे, विजला हो नंदादीप, कशी जाऊ मी मंदिरा. स्वतःच्या पोटाला लागलेली भूक कुठेतरी बाजूला सारावी आणि आपलं कुटुंब उपवाशी झोपू नये, आपलं कुटुंब सुखसमाधानात राहावं याकरता सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत जे अस्तित्व कार्य करत असतं ते अस्तित्व म्हणजे बाप नावाचा. बाप करी जोडी लेकराची ओढी, बाप करी जोडी लेकराची ओढी, बाप करी जोडी लेकराची ओढी, बाप करी जोडी लेकराची ओढी.
योग्य वेळेला आदरणीय राहुल महाराजांनी पुरावा मांडला. स्वतःच्या पोटाला लागलेली भूक कुठेतरी बाजूला सारावी आणि आपलं कुटुंब उपवाशी झोपणं याकरता सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत राब 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 राबणारं अस्तित्व म्हणजे बाप नावाचं अस्तित्व आहे. बाप करी जोडी लेकुराची ओडी, बाप करी जोडी लेकुराची ओडी, बाप करी जोडी लेकुराची ओडी, बाप करी जोडी लेकुराची. स्वतः फाटके कपडे वापरील गड्या पण आपलं कुटुंब उपवाशी झोपणं याकरता राब 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 राबत जीवन जगणारं अस्तित्व म्हणजे बाप नावाचं अस्तित्व आहे. मनामध्ये कितीतरी दुःख असलं तर आपलं दुःख मनातले मनात साठवावं आणि आपलं कुटुंब समाधानी राहावं याकरता ओठावरती हसू दाखवणारं अस्तित्व म्हणजे बाप नावाचं अस्तित्व आहे. सोमनाथ महाराज सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत आपल्या मुलाबाळांनी सुख समाधानात राहावं याकरता स्वतः कष्ट करत जीवन जगणारं अस्तित्व म्हणजे बाप नावाचं अस्तित्व आहे. उर्रामंदी माया त्याच्या काळ्या घावानी दाखविना पुन्हा डोळ्यात जिजू जिजू संसारा गाडा डहाला वटानी हसू जरी कन्नावाला गड्डी बरर थांब जरा ऐक त्याची लही अवघड आहे गड्या उमगाया बाप उमगाया लही अवघड आहे गड्या बाप नावाचं अस्तित्व आहे आणि तेच बाप नावाचं अस्तित्व दोन मुलांच्या जीवनातून आणि दोन मुलींच्या जीवनातून कायमस्वरूपी गतप्राण झालाय. दोन मुली आहेत रक्षाबंधनला जर गेल्या तर दिवाळीच्या सणाला माहेरला येत असतील आणि दिवाळीच्या सणाला जर गेल्या तर रक्षाबंधनला माहेरला येत असतील. पण रक्षाबंधन पासून तर दिवाळीपर्यंत सासरला केलेल्या कामाचा थकवा आणि शिनबाग किंबहुना रक्षाबंधन पासून तर दिवाळीपर्यंत सासरला केलेल्या कामाचा थकवा आणि शिनबाग माहेरला येता क्षणी बापाच्या चेहऱ्याकडे जरी नुसतं पाहिलं तर क्षणार्धात थकवा आणि शिनबाग नाहीसा होत असेल. ते थकवा आणि शिनबाग नाहीसं करणारं बाप नावाचं अस्तित्व या कुटुंबामधून कायमस्वरूपी गतप्राण झालंय. आणि तुकडोजी महाराज वर्णन करतात ते बाप नावाचं अस्तित्व असं गड्या. बाप मनात झुरायचा लग्न लेकीचं करीन हुंड्या बाबासाठी शेत मळ्याला बिकीन असा कनवाळू बाप मला सोडून या गेला. तुकड्या म्हणे माझा जीव सवनवासी झाला. जावं लागतंय विश्वातलं सत्य
गोष्टी आहे. पण एकदा की 80 रुपये काळ भरला की किती जरी वाचवण्याचा प्रयत्न केला तरी वाचवता येत नाही. ज्याचा 80 रुपये काळ भरला त्याला किती ठेवण्याचा प्रयत्न केला तरी ठेवता येत नाही. आणि ज्याचा भरला त्याला किती जरी वाचवण्याचा प्रयत्न केला तरी वाचवता येत नाही. भरली ती वेळ न चुके मग भरली ती वेळ न चुके माग भरली वेळ न चुके माग भरली वेळ उषा बैसला से काळ भरली ती वेळ न चुके मग भरली ती वेळ न चुके मग उषा बैसला से काळ भरली ती वेळ न चुके मग भरली ती वेळ न चुके मग एकदा की वेळ भरली आणि काळाची झडप तुमच्या आमच्यावरती पडली रे पडली. त्यावेळेला किती जरी ऐश्वर्य संपन्न जीवन जगत असलो तरी काळाच्या पडद्याआड जावंच लागते. विश्वातलं सत्य आहे. पहा पहा उषा बैसलास काळ तुमच्या आमच्या उशाला बसलेला आहे. आणि ज्या दिवशी काळाला देवाचा आदेश येईल की बाबा याचं भरलं त्या दिवशी काळ विचार करत नाही हा बंगल्यात राहतो मग याला कसं काय न्यायचं. त्या दिवशी काळ विचार करत नाही हा झोपडीत राहतो मग याला कसं काय न्यायचं. त्या दिवशी काळ विचार करत नाही हा रस्त्यावरती राहतो मग याला कसं काय न्यायचं. त्या दिवशी काळ विचार करत नाही हा गरीब आहे हा श्रीमंत आहे. या गोष्टीचा विचार काळाजवळ नसतो. मग ते न चले काही मग ते नचले काही संपदा राहील ताईची ताई संपदा राहील ताईची ताई पुढे संचित ताईला ग्वाही पुढे संचित राहिला नाही. तुका म्हणे दैयमाच्या तुका म्हणे मग ते नचले काही सत्ता संपदा राहिला ताईच्या ठाई पुढे संचित जाईल काही तुका म्हणे दैयमाच्या तुका म्हणे दैयम आज्ञा. एकदा की काळाचा फासा तुमच्या आमच्यावरती पडला रे पडला त्या दिवशी आपली सत्ता चालत नाही संपदा चालत नाही. मग तेथे नसले काही काळाची उडी पडेल बाजे भाई 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 काळाची उडी पडेल वाजेवा काळाची उडी पडेल वाजेवा काळाची उडी पडेल बाजे भाई काळाची उडी पडेल वाजेवा सोडविना तेव्हा माय बाप 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 काळाची उडी पडेल बाजे भाई काळाची उडी पडेल बाजे काळाची उडी पडेल बाजे भाई काळाची उडी पडेल बाजे पडेल बाजे पडेल बाजे. ज्या वेळेला काळाची उडी पडली रे पडली त्या दिवशी आपण
कितीतरी सोयरी सज्जनांमध्ये फिरत जरी असलो, आपल्या ओळखी मोठमोठ्या ठिकाणी जरी असल्या तरी कोणीच आपल्याला वाचू शकत नाही. सोयरे सज्जन सोडा, ज्या आईबापाच्या उदरी आपला जन्म झालाय त्या आईबाप सुद्धा आपल्याला सोडवू शकत नाही. काळाची एवढी पडेल बाजेवा सोडविना तेव्हा माय बाप आई सुद्धा नाही आणि बाप सुद्धा नाही. एकदा की 80 रुपये काळ भरला की कितीतरी वाचवण्याचा प्रयत्न केला तरी वाचवता येत नाही, आणि ज्याचा उरला त्याला मारण्याचा प्रयत्न केला तरी मारता येत नाही. जर कदाचित आपल्याला जर आपल्या घरातले माणसं ठेवता आले असते, वाचवता आले असते, तर आज आदरणीय माधव बाबा आज आपल्यामध्येच बसलेले असते. आम्हा पैसा खर्च केला, खऱ्या अर्थाने आपले वडील जाऊच नाही हा दृष्टिकोन मनामध्ये ठेवून संपूर्ण कुटुंबाने, संपूर्ण परिवाराने, एकोप्याने, एक विचाराने काय काय करावं काय काय नाही ही अवस्था मनाची ठेवून वाचवण्याचा प्रयत्न केला. पण गेल्या वर्षी याच पुण्यदिवसाला त्यांचा 80 रुपये काळ भरला आणि काळाच्या पडद्याआड जावं लागलं. कितीतरी वाचवण्याचा प्रयत्न केला तरी वाचवता येत नाही. आणि त्यांच्याच नंतर एक घटना घडली. आदरणीय माधव बाबांचे साडून आमचे आजोबा आदरणीय रामदास बाबांना सुद्धा खूप वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना सुद्धा ठेवता आलं नाही. दोन्हीची दोन्ही घटना अतिशय दुःखदायक घटना, दुःखद घटना या संपूर्ण नातेवाईकांवरती कोसळल्या. जावं लागतंय विश्वातलं सत्य आहे, पण तुमच्या आमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या आमच्या परिवारामध्ये अशा घटना घडवूच नाही ही अवस्था तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या हृदयाची आहे. पण 80 रुपये काळ भरला की नाविलाज असतो, आपल्याला या घटनांना सामोरं जावं लागतं, हे तितकंच महत्वाचं आहे. मग यानंतर जर विचार जर करायचा जर ठरला तर जन्म सोहळा आणि मृत्यू सोहळा संत साहित्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येकाला ठरलेला आहे. इथं उरायला, इथं राहायला कोणीच नाही. इथे उरो नाही आले अवतार येरते पामर. जीव किती, तुमच्या आमच्यासारखे सामान्य जीव किती आले आणि किती गेले. उदंडाची झाले जन्मोनिया मेले, उदंडाची झाले जन्मोनिया मेले, हे उदंडाची झाले जन्मोनिया मेले, 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 उदंडाची झाले जन्मोनिया मेले. उनिया गेले रावरंग, उनिया गेले रावरंग, रावरंग, रावरंग. उदंडाची झाले जन्मोनिया मेले, उदंडाची झाले जन्मोनिया मेले, जन्मोनिया मेले, उदंडाची झाले. या विश्वाच्या पाठीवरती अनेक राजे महाराजे मंडळी, अनेक कोट्याधीश मंडळी, त्यांना सुद्धा राहत आलं नाही. उदंडची झाले जन्मोनिया मेले, होऊनिया गेले रावरंक. ऐश्वर्य संपन्न राजा रावण अजन्म राहण्याची इच्छा त्याच्या मनाची होती. ब्रह्मदेवापर्यंत जाऊन पोहोचावा आणि ब्रह्मदेवाला सांगावं, देवा अजन्म राहण्याची इच्छा माझ्या मनाची आहे. ब्रह्मदेवाने सांगावं, रावणा इथं आल्यानंतर कोणलाच राहता आलं नाही. ऐश्वर्य संपन्न राजा रावणाला सुद्धा प्रभू रामचंद्राच्या बाणाने मरावं लागलं. पाहत्या रावणा काय झाले, पाहत्या रावणा काय झाले, पाहत्या रावणा काय झाले, पाहत्या रावणा काय झाले. वासनीच्या संगे नको जाऊ मना, वासनीच्या संगे नको जाऊ मना, वासनीच्या संगे नको जाऊ मना, वासनीच्या संगे नको जाऊ मना. वासनीच्या संगे नको जाऊ म्हणा, वासनीच्या संगे नको जाऊ म्हणा, वासनीच्या संगे नको जाऊ म्हणा, वासनीच्या संगे नको जाऊ म्हणा. पाहत्या रावणा काय झाले, पाहत्या रावणा काय झाले, पाहत्या रावणा काय झाले, पाहत्या रावणा
वासनेच्या संगे नको जाऊ मना, वासनेच्या संगे नको जाऊ मना, पहात्या रावणा काय झाले, पहात्या रावणा काय झाले. वासनेला बळी पडून प्रभू रामचंद्रांच्या बाणाने सुद्धा रावणाला सुद्धा मरावं लागलं. ऐश्वर्य संपन्न जीवन उपभोगत असणारा राजा रावण, त्याला जर मरण चुकवता आलं नाही तिथे तुम्ही मिसळदन सामान्याची. एवढंच नाही, भागवत कथा जर सर्वांगाचे कान करून जर तुम्ही श्रवण केलेले असेल तर भागवत कथेमध्ये एक प्रसंग आपल्याला ऐकायला मिळतो. हिरण्यकश्यपू नावाचा राक्षस होऊन गेला. आजन्म राहण्याची इच्छा त्याच्या मनाची होती आणि आजन्म राहावं याकरता अनेक वर ब्रह्मदेवाला हिरण्यकश्यपूने मागून घेतले, पण तरी सुद्धा जावं लागले. विश्वातलं सत्य उदंडची झाली. जन्मोनिया मेले, होऊनिया गेले. राबरंक या उक्तीनुसार कालपर्यंत अनेक माणसं गेले, आजही अनेक माणसं जाणार आहे आणि इथून पुढे सुद्धा अनेक माणसं जाणार आहे. जन्माच्या सोहळ्याला आणि मृत्यूच्या सोहळ्याला इथून मागेही कोणाला नाही म्हणता आलं नाही, आताही कोणी नाही म्हणू शकत नाही आणि इथून पुढे सुद्धा कोणाला नाही म्हणता येणार नाही. माझ्या ज्ञानोबरायांची ओवी आहे. ज्ञानोबराय म्हणतात, देहा जागावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया, नाम नाही धनंजया जिया परी. ज्याचा जन्म सोहळा संपन्न झाला, जे जे आधी हरूपी गावाला आले, ज्यांना ज्यांना हा नरदेव मिळालाय, ज्यांना ज्यांना हा 3.5 हाताचा कारखाना मिळालाय, किंबहुना ज्यांना ज्यांना हा 3.5 हाताचा मोबाईल मिळालाय, त्यांना त्यांना प्रत्येकाला मरणाच्या सोहळ्याला सामोरं जावंच लागते. विश्वातलं सत्य आहे. प्रत्येकाला मरण निश्चित आहे, प्रत्येकाला मरावं लागतंय. हे विश्वातलं सत्य आहे. इथं उरायला इथं राहायला कोणीच नाही. आज मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू बंधू तोही तैसा झाला. उठा उठा बयाले मोठे पंढरी वाचून तुझा आवानी ते उठा उठा जावं लागतं. या न्यायानुसार कालपर्यंत तुमच्या आमच्या व्यवहारातले, कालपर्यंत तुमच्या आमच्या संसारातले, कालपर्यंत तुमच्या आमच्या नातेसंबंधांमधले अनेक माणसं गतप्राण झाले. एकले हो जाणे ही राहण्याची नाही कल्पकोटी, येथे राहण्याची नाही कल्पकोटी, येथे राहण्याची नाही कल्पकोटी, येथे राहण्याची नाही कल्पकोटी. जोडिले धनते न जले लक्ष सेवाटी, जोडिले धनते न जले लक्ष सेवाटी, धन तेन चले लक्ष कोणी, जोडले धन तेन चले लक्ष कोणी. म्हणून आलिया सावळ्याची भेटी हो, 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 म्हणून आलिया सावळ्याची भेटी हो. आता घाला होयाच्या पायावरी, आता घाला होयाच्या पायावरी, आता घाला होयाच्या पायावरी, आता घाला होयाच्या आणि सुंदर पुरावा आदरणीय राहुल महाराजांनी या ठिकाणी मांडला.
येणे एकले हो जाणे हो शेवटी येणे एकले हो जाणे हो शेवटी. येताना एकटे आलोय आणि शेवटी जाताना असता एकटंच जायचंय. इथं उरायला इथं राहायला कोणीच आलं नाही. म्हणून पवित्र माथा त्या विश्वाच्या मालकाच्या चरणावरती टेकवून आयुष्यरूपी काळ सार्थकी लावावा याकरता माझ्या ज्ञानोबराने सावध केलं. उठा उठा जागा पाठी बयाले मोठे. 100 वर्षाचं आयुष्य मिळालंय. या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये जीवन जगत असताना आयुष्यातला एक एक क्षण हळू 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 पुढे सरकत चाललाय. आयुष्य जात आहे पहा काळ जपत से महा. स्वहिताचा गुरु वाहा ध्यानी रहा श्रीहरीच्या. आपण श्रीहरीच्या ध्यानामध्ये राहावं याकरता वेळोवेळी ज्ञानोबराने तुम्हा आम्हाला सावध केलं. बरं ज्ञानोबराने सावध केलं यात नवल नाही. आपला जन्म सार्थकी लागावा आपला जन्म वाया जाऊ नये याकरता ज्ञानोबराने जसं जागं केलं तसं माझ्या जगद्गुरु तुकोबराने सुद्धा अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला. सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला. सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला. सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला. सांगतो बजारे विठ्ठला. सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला. सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला. सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला. मार्जन करता जोरदार टाळीचा सगळं टाळी तर जोरात वाजवा. त्या कीर्तनात बसल्या बसल्या नुसत्या हाताने टाळ्या जरी वाजवल्या तर लई मोठा फायदा सांगितला. कीर्तनात बसल्या बसल्या नुसत्या हाताने टाळ्या जरी वाजवल्या तरी तुमच्या आमच्या जन्मांजन्मांच्या पापाची होळी करण्याची श्रीमंती कीर्तनातल्या कीर्तनात टाळी होय पातकाची होळी होय पातकाची होळी होय पातकाची होळी. होय पातकाची होळी होय पातकाची होळी होय पातकाची होळी. त्या कीर्तनात बसल्या
तुमच्या आमच्या जन्माच्या पापाची होळी करण्याची श्रीमंती या कीर्तनातल्या टाळीमध्ये. म्हणून एकदा जोरदार टाळी होता सगळ्यांनी. भाऊ असं असतं ते, फायदा सांगितल्याशिवाय लोक टाळ्या सुद्धा. पण जी चाल आपल्या कानाला गोड वाटली, जे शब्द आपल्या कानाला गोड वाटले, जे स्वर आपल्या कानाला गोड वाटले, जे बोल आपल्या कानाला गोड वाटले, त्याची कृतज्ञता व्यक्त करण्याकरता टाळी वाजवणं समोर बसलेल्या श्रोत्यांचं कर्तव्य असतं. म्हणून प्रतिसाद देत चला. विठ्ठल 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 अतिशय गोड आवाजामध्ये आणि सुंदर चालीमध्ये अभंगाचं पहिलं चरण सुरबद्ध केलं आदरणीय आकाश महाराजांनी. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. जर पांडुरंगाला जर भजले नाही, पांडुरंगाला जर शरण गेले नाही, तर नाही तरी गेला जन्म वाया. आपण जर आपला जीवन आपलं आयुष्य रूपी काळ सार्थकी लावण्याकरता, आपलं जीवन सार्थकी लावण्याकरता पांडुरंगाला जर भजलो नाही, तर आपला जन्म पूर्णपणे वाया गेल्याशिवाय राहणार नाही. नाही तरी गेला जन्म वाया. मग आयुष्य रूपी काळ सार्थकी लागावा आणि तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवाचा उद्धार व्हावा, याकरता आपण पांडुरंगाला भजलं पाहिजे. आणि आपण पांडुरंगाला भजावं याकरता वेळोवेळी संत महात्म्याने तुम्हाला आम्हाला सावध केलं. जगद्गुरु तुकोबराया सावध करतात, नामदेव महाराज सावध करतात, नाथ महाराज सावध करतात. नवीन तर सर्व संत महात्म्यांनी आपल्या जीवनाचा उद्धार व्हावा याकरता स्वतःचा वेळ खर्च करून तुम्हा आम्हाला वेळ द्यावा. आता जागा, आता जागा, आता जागा रे भाई जा. आता जागा जागा जागा, आता जागा रे बहिणो जागा. आता जागा जागा, आता जागा जागा, आता जागा रे बहिणो जागा. आता जागा जागा, आता जागा जागा, आता जागा रे बहिणो जागा. आता जागा जागा जागा, आता जागा रे बहिणो जागा. चोर निजल्या निजल्या नाडोनी भागा, चोर निजल्या निजल्या नाडोनी भागा. चोर निजल्या निजल्या नाडोनी भागा, चोर निजल्या निजल्या नाडोनी भागा. आता जागा जागा जागा, आता जागा बहिणो जागा. आता जागा जागा आता जागा रे बहिणो जागा. जागा जागा, आता जागा रे बहिणो जागा. आता जागा, आता जागा, आता जागा बहिणो जागा. बहिणो जागा बहिणो जागा रे. चोर निजल्या निजल्या नाडो निभागा, चोर निजल्या निजल्या नाडो निभागा. आता जागा, आता जागा, आता जागा रे भाई जागा. जोपर्यंत तुमच्या आमच्या ठिकाणचे 6 चोर झोपलेले, 6 चोर निजलेले, तोपर्यंत त्यांना झोपेत टाकून पळणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य. उठ जागे भारे आता, उठ जागे भारे आता, उठ जागे भारे आता, उठ जागे भारे आता. स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माता, भावे चरणी ठेवा माता. भावे चरणी ठेवा माता, भावे चरणी ठेवा माता. सुखवी व्यथा जन्माचा, सुखवी व्यथा जन्माचा, सुखवी व्यथा जन्माचा, सुखवी व्यथा जन्माचा. सुखवी व्यथा जन्माचा,
जागे जाग बोलती जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती जागे बोलती हे जागता जगदेव राखा काही भाव जागता जगदेव राखा काही भाव अवघा क्षेत्रफळ पूजावा सकळ अवघा क्षेत्रफळ पूजावा सकळ पूजा पत्र काही फळ पुष्प तोय पूजा पत्र काही फळ पुष्प तोय बहुत दिवस फेरा लाया गेला बहुत दिवस फेरा आलायन गेला नका घेऊ भार धर्म तोची सार घेऊ भार धर्म तोची सार मागे जाण घ्यावे मागे जाण घ्यावे ज्ञान जगजोगी 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 जाग जाग बोलती जाग जाग बोलती जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती जाग जाग बोलती जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती जागे जागे बोलती जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती जागे बोलती जागे बोलती जागे बोलती वेळोवेळी संत महात्म्याने तुमच्या आमच्या जीवनाचा उद्धार व्हावा याकरता जाग केलं. राहुल महाराजांनी मांडलेला पुरावा उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा. आपण पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती पूर्ण भावाने पूर्ण विश्वासाने पूर्ण श्रद्धेने नतमस्तक व्हावं याकरता वेळोवेळी संत महात्म्याने तुम्हा आम्हाला जागा केलं. नुसतं जागा केलं यात नवल नाही. माझ्या श्रीसंत जगद्गुरु तुकोबांनी श्रीमंत संतांनी तुमच्या आमच्या समोर आपला अधिकार नसताना सुद्धा जगद्गुरु तुकोबांनी दानाची झोळी पसरावी. हे तुक्या मागे दहान द्यावे जी अनन्य जगजोगी जगजोगी जागे जाग बोलती जागे जाग बोलती जगजोगी जगजोगी जागे जाग बोलती जागे जाग बोलती. आपण जाग राहून जीवन जगावं आणि विश्वाच्या मालकाशी एकनिष्ठ राहून जीवन जगावं याकरता वेळोवेळी संत महात्म्याने जाग केलं आणि तुम्हा आम्हाला सावध केलं. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. आणि जर पांडुरंगाला जर भजले नाही तर तुमचा जन्म पूर्णपणे वाया जाईल. आणि आपला जन्म पांडुरंगाला न भजता फक्त 3च गोष्टीमुळे वाया जातो. 4थं कारण अजून जन्माला सुद्धा आलं नाही. तुमच्याकडे जर असेल तर मला सांगा, उद्यापासून कीर्तनात मी सांगतो. 3च कारणामुळे तुमचा आमचा प्रत्येकाचा जन्म वाया जातो. 1 तुमचा आमचा जन्म एकतर अहंतेमध्ये तरी वाया जातो. 2 तुमचा आमचा जन्म एकतर ममतेमध्ये तरी वाया जातो. आणि 3 तुमचा आमचा प्रत्येकाचा जन्म एकतर वासनेमध्ये तरी वाया जातो. विठ्ठल एकतर तुमचा आमचा प्रत्येकाचा जन्म अहंतेमध्ये तरी वाया जातो. अहंता म्हणजे अहंकार, मीपणा, गर्व, घमेंड, इगो, ॲटिट्यूड जे काही करतोय ते बोला ना. आता नाही बोलणार तुम्ही. जे काही करतोय ते मी करतोय या मीपणामध्ये तरी तुमचा आमचा जन्म वाया चाललाय. जे काय घडतंय ते माझ्यामुळे घडतंय याच्यामध्ये तरी तुमचा आमचा जन्म वाया चाललाय. इकडं मी म्हणून राहिले याच्यामध्ये तरी तुमचा आमचा जन्म वाया चाललाय. या मीपणामुळे, गर्वामुळे, घमेंडीमुळे, अहंतेमुळे तुमचा आमचा जन्म वाया जातो. पण एक सांगू मंडळी, अहंकारामुळे जन्म वाया घालवण्यापेक्षा ज्या काही गोष्टी विश्वाच्या पाठीवरती घडतात त्या संपूर्ण गोष्टी देवाच्या सत्तेनेच घडतात. या युक्तीनुसार जीवन जगा, आयुष्यात काहीच कमी पडणार नाही. आणि खरंय या विश्वाच्या पाठीवरच्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत सगळ्याच्या सगळ्या गोष्टी विश्वाच्या मालकाच्या सत्तेनेच घडतात. हे फक्त तुम्हाला आम्हाला असं वाटतं की जे काही करतोय ते मीच करतोय. आता इथलं कीर्तन संपलं आणि मी जर तुम्हाला मंडपाच्या बाहेर भेटलो तुम्ही म्हटले महाराज सुंदर कीर्तन केलं हो, मग मी तुम्हाला असं म्हणायचं का कीर्तन मी केलं? मी नाही केलं. मी फक्त बुजगावण्यासारखा उभा आहे. करून घेणारा कोण आहे? तो. त्याने जर ठरवलं या महाराजांच्या मुखातून असे काही शब्द बाहेर पडायचे की रात्रीतून जग प्रसिद्ध करायचं तरी तो करू शकतो. आणि त्यांनी जर ठरवलं या महाराजांच्या मुखातून असे काही शब्द बाहेर पडायचे की रात्रीतून घरातल्या एखाद्या कोपऱ्यात बसवायचं तर तो करू शकतो. साळुंकी मंजूळ बोलत सेवानी शिकविता धनी वेगळाची. आम्ही फक्त साळुंकी सारखी बडबड करतोय. शिकवणारा कोण आहे? किंबहुना तुमचं आमचं शरीर सुद्धा तुमच्या आमच्यामुळे चालत नाही. तुमचं आमचं शरीर सुद्धा देवाच्या सत्तेने चालतंय. चाले हे शरीर कुणाची असते कोण बोलविते हरिविन देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको. तुमचं आमचं शरीर सुद्धा तुमच्या आमच्यामुळे चालत नाही. हे फक्त तुम्हाला आम्हाला असं वाटतं की जे काही करतोय ते
मीच करतोय. पण पटवून देईल तुम्हाला. जगद्गुरु तुकोबारांचा अभंग जरी तुम्हाला जर अवघड वाटत असेल तर व्यावहारिक दृष्टिकोनातून पटवून सांगतो, ऐका. तुमचं आमचं शरीर सुद्धा तुमच्या आमच्यामुळे चालत नाही. पटवून देईल तुम्हाला व्यावहारिक दृष्टिकोनातून, ऐका. संध्याकाळी जेवण करून झोपणं तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या हातात आहे का नाही? बोला बोला बोला, आहे का नाही? तुमचं काय उत्तर आहे? संध्याकाळी जेवण करून झोपणं तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या हातात आहे, पण सकाळी उठणं तुमच्या आमच्या हातात नाही. तरी सुद्धा आपण सकाळी उठतोय, त्या अर्थी उठवणारा कोणीतरी आहे. त्याचंच नाव काय? समजा जर त्याने आपल्याला सकाळी उठवलंच नाही, समजा जर त्याने आपल्याला सकाळी उठवलंच नाही तर आपल्याला उठवायला 6 जण लागतात. किती 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 6 जण. आणि त्या 6 जणांनी जर आपल्याला जर लवकर जर उठवलं नाही म्हणजे उचललं नाही तर ज्यांच्यावरती आपण आयुष्यभर प्रेम केलं ते स्वैरे सज्जन, ते जीवलग मंडळी आणि तेच घरातले माणसं म्हणतात, काढा काढा म्हणती याचा झाला भूमी भार, काढा काढा म्हणती याचा झाला भूमी भार, काढा काढा म्हणती याचा झाला भूमी भार, काढा काढा म्हणती याचा झाला भूमी भार. जर उठवलं नाही तर आपल्याला उठवण्याकरता उचलण्याकरता 6 जण लागतात. आणि त्या 6 जणांनी जर लवकर जर आपल्याला जर उठवलं नाही, उचललं जर नाही तर ज्यांच्यावरती आयुष्यभर प्रेम केलं ते सगोत्र मंडळी, स्वजन मंडळी, नातेवाईक मंडळी, जीवलग मंडळी, घरातले माणसं म्हणतात, काढा काढा म्हणती यासी झाला भूमी भार, स्वजन सगोत्र करीती विचार, काढा काढा म्हणती यासी झाला भूमी भार, काढा काढा म्हणती यासी झाला भूमी भार. आपल्याच घरातले माणसं म्हणतात, काढा लवकर बाहेर घ्या. माझा सांगण्याचा मुद्दा एकच आहे, संध्याकाळी जेवण करून झोपणं तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या हातात आहे, पण सकाळी उठणं तुमच्या आमच्या हातात नाही. तरी सुद्धा आपण सकाळी उठतोय तर ती उठवणारा कोणीतरी आहे, त्याचंच नाव काय? देव. म्हणून तुमचं आमचं शरीर चालवणार सुद्धा तोच आहे. चाले हे शरीर कुणाची असते, कोण बोलविते हरिवी देखवी ऐकवी एक नारायण. एवढंच नाही, वृक्षाच्या पाने खाली ज्याची सत्ता, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानोबरा म्हणतात, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राणू हाले, जो जगात तुझी या सत्ते वेदासी बोलणे, 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 सूर्यासी चालणे तुझिया बळे, सूर्यासी चालणे तुझिया बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा तुझिया सत्ते वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझिया बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा तुझी यास तेने वेदासी बोलणे, सूर्याशी चालणे तुझी या बळे, ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी. संपूर्ण विश्वावरती ज्याची सत्ता आहे गड्या, तो विश्वाचा मालक आहे, जगाचा बाप आहे. तुमच्या आमच्यामुळे काहीच घडत नाही. हे फक्त तुम्हाला आम्हाला असं वाटतं की जे काही करतोय ते मीच करतो. या मीपणामध्ये तुमचं आमचं आयुष्य रूपी काळ किंबहुना तुमचा आमचा जन्म वाया चाललाय. अहंकारामुळे
तुमचा आमचा जन्म वाया चाललाय सध्याच्या परिस्थितीमध्ये. थोडंसं माफी मागून बोलू का? बहुतेकांना पचेल, बहुतेकांना पचणार नाही, पण सगळ्यांना पचावं आणि मनामध्ये रुजवावं याकरता बोलतो. ऐका, अलीकडच्या काळामध्ये जर बघितलं तर संपूर्ण जग नुसतं पिकलंय. सध्या आता काय झालंय? पिकलंय, नुसतं पिकलंय. पूर्वीचे लोक एवढे आपुलकीने राहायचे, एवढे माणुसकीने राहायचे आणि एवढ्या खऱ्या अर्थाने एकत्रीकरणाने राहायचे. अहंकार नावाची गोष्ट जुन्या लोकांपाशी नव्हती. पण आताच्या काळामध्ये जर बघितलं तर एवढा अहंकार आहे काही काहींना, एवढा अहंकार आहे. शेजारून जर गेलं तर शेजारचा आरे म्हटला की आपण लगेच कार्य म्हणायला तयार असतो, एवढा अहंकार आहे. अजून थोडंसं पलीकडे जाऊन सांगू, अलीकडच्या काळामध्ये फक्त आपण कडक कपडे घालून बाहेर फिरतोय. थोडंसं माफी मागून बोलतो. अलीकडच्या काळामध्ये आपण फक्त कडक कपडे घालून बाहेर फिरतोय, पण आतमधून सगळे मोकळेत. आपण अहंकार भरलेला ठसठसून आपल्यामध्ये, प्रत्येकामध्ये. तुम्हीच नाही, आम्ही सुद्धा, सगळेच फक्त कडक कपडे घालून बाहेर फिरतोय. एवढा अहंकार ठसठसून भरलेला आहे. सख्या भावाला समजत नाही आपली सख्खी बहीण आहे, हा अहंकार आहे. सख्या बहिणीला समजत नाही हा आपला सख्खा भाऊ आहे, हा अहंकार आहे. पण अहंकाराच्या विळख्यातून लांब गेलेला माणूस आणि अहंकाराच्या विळख्यातून लांब गेलेला मित्र उभ्या आयुष्यात परत कधीच जवळ येत नाही. म्हणून अहंकार विरहित जीवन जगा. प्रत्येकाची प्रेमाने बोला, आदराने बोला, आपुलकीने बोला. या जन्मात मिळालेला भाऊ आणि या जन्मात मिळालेली बहीण पुन्हा कोणत्या जन्मात मिळेल सांगता येत नाही. म्हणून अहंकार विरहित जीवन जगा. का गमेंट करता एवढी? कशाची गमेंट? नश्वर गोष्टींची. अरे गाडी, बंगला, पोरं बाळ, जमीन जुमला, पैसा अडका, या सगळ्या गोष्टी आहेत त्याच ठिकाणी आहे. पण आपण कमवलेले माणसं आणि माणसांच्या मनामध्ये कमवलेलं घर आपण गेल्यानंतर सुद्धा शिल्लक राहावं आणि आपण गेल्यानंतर कीर्ती शिल्लक राहावी याकरता प्रत्येकाशी प्रेमाने बोला. आपला धर्म तोच आहे खरा तो, एकची धर्म जगाचे बांध पुरावे. असं आहे का? कृपया नाही, खरा तू एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. जगाला प्रेम देताही आलं पाहिजे आणि जगाकडून प्रेम मिळवता यायला आलं पाहिजे. असं अहंकार विरहित जीवन जगा. प्रत्येकाशी प्रेमाने बोला, प्रत्येकाशी आपुलकीने बोला. ज्ञानोबराय म्हणतात, साचा निमवाळ मी तुल्या निरसाळ शब्द दैशे कल्लोळ अमृताचे. तुक म्हणे वाणी प्रेम अमृताची खाणी, प्रेम अमृताची खाणी, प्रेम अमृताची खाणी. तुका म्हणे वाणी प्रेमामृताची खाणी, प्रेमामृताची खाणी, प्रेमामृताची मधुरा वाणी वाणी तुका म्हणे वाव कोटी, तुका म्हणे वाव कोटी, तुका म्हणे वाव कोटी. मधुरा वाणी ओटी, किंबहुना आपली वाणी जे ती वाणी प्रेमळ वाणी आहे. त्या वाणीने तसंच बोलणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. बोलो ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले. बोलताना असं काहीतरी बोला की भगवान पांडुरंग परमात्मा सुद्धा डोलला पाहिजे, असं काहीतरी बोला. प्रत्येकाशी प्रेमाने बोला. ज्या व्यक्तीशी आपण बोलतोय त्या व्यक्तीच्या अंत्यकरणात जागा तयार झाली पाहिजे, असं काहीतरी बोला. ज्या व्यक्तीशी आपण बोलतोय त्या व्यक्तीने आपल्या गैरहजेरीत सुद्धा आपली आठवण काढली पाहिजे, असं काहीतरी बोला. ज्या व्यक्तीशी आपण बोलतोय ती व्यक्ती आपल्या प्रेमात पडली पाहिजे, असं काहीतरी बोला. जगाला जिंकता आलं पाहिजे. गड्या, जग जर जिंकायचं असेल तर आपली भाषा गोड पाहिजे, वाणी गोड पाहिजे. अहंकार विरहित जीवन जगणं हे तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य. का अहंकार विरहित जीवन जगायचं? कारण तुमचा आमचा प्रत्येकाचा जन्म एकतर अहंतेमध्ये तरी वाया चालला आहे. 2, तुमचा आमचा प्रत्येकाचा जन्म एकतर ममतेमध्ये तरी वाया चाललाय. आणि 3, तुमचा आमचा प्रत्येकाचा जन्म एकतर वासनेमध्ये तरी वाया चाललाय. वासना म्हणजे जे करू नये ते करणं याचं नाव वासना. जे खाऊ नये ते खाणं याचं नाव वासना. जे पिऊ नये ते पिणं याचं नाव वासना. पण एक सांगू मंडळी, इथं बसलेल्यांपैकी सगळ्या मंडळीला हात जोडून विनंती आहे, ज्यांच्या गळ्यात पवित्र तुळशीच्या माळी नसतील त्यांनी पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला. आणि काहींच्या गळ्यात पवित्र तुळशीच्या माळी सुद्धा आहेत तरी त्यांना चालते. त्यांनी सांभाळून जीवन जगा. देवाची डोळे झाकलेले नसतात. वासना ओढाळ गाय गड्या, वासना ओढाळ वासना ओढाळ गाय गड्यानो, वासना ओढाळ गाय, वासना ओढाळ गाय गड्यानो, वासना ओढाळ गाय, वासना ओढाळ गाय गड्यानो, वासना ओढाळ गाय. हाडून म्हणावं काय
आमचं प्रत्येकाचं कर्तव्य. आता खाताना लई मजा वाटेल, आता पिताना लई मजा वाटेल. काही काही म्हणतील बाबा आम्ही कुठं तुझ्या बापाची पितो, आम्ही आमच्याच बापाची पितो, असं काही काही म्हणतील. पण तुम्ही जरी तुमच्या बापाची पित असाल माझं काहीच जाणार नाही. पण ज्या वेळेला दारूचा ग्लास मुखाडा लावतात ना त्यावेळेला 10 वेळेला विचार करा. अरे लोकांचं लेकरू पत्नीच्या स्वरूपाने आपल्या गळ्यात पडलंय, काहीच पाहिलं नाही तिने, संपूर्ण विश्व आपल्यामध्ये सामावलंय तिचं. त्या पत्नीचा विचार करून मुखाला दारूचा ग्लास लावा गड्या. वाघासारखा बाप आणि वाघिणीसारखी आई घरी डोळे भरून वाट पाहत असते, हा विचार करून दारूचा ग्लास मुखाला लावा. कदाचित तुमची पत्नी तुम्ही दारू पिऊन आल्यानंतर तिला मारल्यानंतर तिच्या भावाला कधीच तक्रार करत नाही. कदाचित तुमची पत्नी तिच्या बापाला सुद्धा कधीच सांगत नाही बाबा अहो तुमचे जावई आणि माझे पती दारू पिऊन मला मार 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 मारतात. ओ बाबा कधीच तुमची पत्नी तिच्या भावाला आणि तिच्या वडिलांना कधीच सांगणार नाही. पण तीच माता माऊली, तीच तुमची बायको, तीच तुमची पत्नी बली प्रतिपदेच्या दिवशी जर हनुमंतरायांच्या मंदिरामध्ये जर आली तर हनुमंतरायांना हात जोडून विनंती करते, हे देवा, हे स्वामी, हे मारुतीराया, हे हनुमंतराया, अरे आजपर्यंत तुझ्यापर्यंत येऊन पोहोचल्यानंतर कधीच काही अपेक्षा व्यक्त केली नाही रे देवा, पण आज हात जोडते, पदर पसरते, गुडघे टिकवते देवा. कपाळाच कुंकू माझ्या जन्माला राहू दे, आयुष्याचा जोडीदार माझा व्यसनमुक्त होऊ दे. हे देवा, हे मालिका, हे हनुमंतराया, अरे भाऊ समजून तुला औक्षण करण्याकरता आले रे देवा. आजपर्यंत तुझ्याकडे काहीच मागितलं नाही, फक्त एकच अपेक्षा आहे देवा. कपाळाच कुंकू माझ्या जन्माला राहू दे, आयुष्याचा जोडीदार माझा व्यसनमुक्त होऊ दे. म्हणून जे जे पीत असतील ना त्यांना हात जोडून विनंती करतो, सोडा, काही नाही, पवित्र तुळशीची माळ गाड्यामध्ये घाला. आणि तुळशीची माळ विकत घ्यायची म्हटलं का काही लागत नाही दुसरं, फक्त 20-30 रुपयापासून सुरुवात आहे. आपण किती जरी सोनं अंगावरती घातलं तरी आपल्यावरती लक्ष चोरांचं असतं. पण पवित्र तुळशीची माळ गाण्यामध्ये घाला, विश्वाच्या मालकाचं लक्ष तुमच्या आमच्यावरती, विश्वाच्या मालकाचं लक्ष तुमच्या आमच्यावरती पडावं याकरता पवित्र साधना तुळशीच्या माळीच्या स्वरूपाने गळ्यामध्ये घालून जीवन जगणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य गाड्या. मग वासनाधीन जीवन जगण्यापेक्षा, वासनेच्या अधीन जाऊन जीवन जगण्यापेक्षा वासना विरहित जीवन जगा. एकतर वासनेमध्ये तुमचा आमचा जन्म वाया जातो, एकतर ममतेमध्ये तुमचा आमचा जन्म वाया जातो, एकतर अहंतेमध्ये तुमचा आमचा जन्म वाया जातो. मग अहंता, ममता, वासना या 3 गोष्टींच्या नादी लागून जन्म वाया घालवण्यापेक्षा एक काम करा, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. आणि जर तुम्ही पांडुरंगाला जर बसले नाही तरी गेला जन्म वाया. नवे तर पांडुरंगाला न बसता प्रपंचामध्ये जेवढे आपण मिळवण्याचा प्रयत्न करतो, करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वहावसी. आणि पांडुरंगाला भजण्याकरता दुसरं तिसरं काहीच लागत नाही. काही न लगे का बाबाची कांगण हो, काही न लगे का बाबाची कांगण, काही नाही लगे भावाची कारण कारण, काही नाही लगे भावाची कारण. तुमच्या मनान विठोबाची
नामाचा शेवट करीत असताना माझे जगद्गुरु तुकोबाऱ्या म्हणतात, देवाला दुसरं तिसरं काहीच लागत नाही, देवाला दुसरं तिसरं काहीच लागत नाही. देवाला फक्त तुमच्या आमच्या अंतःकरणातला शुद्ध भाव पाहिजे, शुद्ध प्रेम पाहिजे. प्रेमाच्या बळावरती, भावाच्या बळावरती अनेकांनी विश्वाच्या मालकाला आपलंसं केलं. हो, एक राधा एक मीरा, दोनों ने शाम को चाहा, अंतर क्या दोनों की चाह में बोलो, एक प्रेम एक दरस दीवानी, एक प्रेम दीवानी, एक दरस देवाला फक्त तुमच्या आमच्या अंतःकरणातलं प्रेम पाहिजे. आणि प्रेम करणारे माणसं जर पाहायचे असतील तर एकदा, फक्त एकदा वृंदावन तीर्थक्षेत्रापर्यंत जाऊन पोहोचा. वृंदावन तीर्थक्षेत्राच्या शेजारी बरसणा म्हणून गाव आहे, राजेचं माहेर. त्या माहेरापर्यंत जाऊन पोहोचा. विश्वाचा मालक मिळावा, भगवान कृष्ण परमात्मा मिळावा, याकरता गुडघे टिकवलेले असतात, हात जोडलेले असतात. आणि राधा मैयाकडे एकटक पाहून राधा मैयाला सांगतात, हे मैया, अगं आम्ही तुमच्या द्वारातले भिकारी आहोत असं समज, पण एकदा, फक्त एकदा, फक्त एकदा भगवंत मिळावा ही मनाची अपेक्षा आहे. सुन राधिका दुलारी, तेरे द्वार का भिखारी, तेरे श्याम का पुजारी, पीड़ा है हमारी, हमें श्याम ना मिला, हमें श्याम ना मिला, श्याम ना मिला, हमें श्याम ना मिला. कन्हैया 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 जग जेठी, कन्हैया 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 जग कन्हैया रे, कन्हैया रे, जग जेठी. एक वेळा प्रेम करणारे माणसं जर पाहिजे असतील तर एकदा वृंदावन तीर्थक्षेत्रापर्यंत जाऊन पोहोचा. देवाला फक्त भाव पाहिजे, काही न लगे एक भावाचे कारण तुका म्हणे आन विठोबाची. मग त्याच्यावरती प्रेम करत असताना, त्याच्यावरती प्रेम भाव विश्वास अर्पण करत असताना, किंबहुना त्याच्याशी एकनिष्ठ राहण्याकरता त्याला दुसरं तिसरं काहीच नकोय ना. मग प्रेम भाव आपुलकी आणि श्रद्धा एकत्रित करून त्याचं भजन करणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य. मग त्याचं भजन करायचं तरी कसं? सगळ्यांना विनंती, सगळ्यांनी हातवरती करा, मोठ्या प्रेमाने भावपूर्ण श्रद्धांजली, अखेरची श्रद्धांजली अर्पण करण्याकरता इथपर्यंत येऊन पोहोचलोय ना. पण नामस्मरणाच्या माध्यमातून श्रद्धांजली आपल्याला सगळ्यांना अर्पण करायची. सगळ्यांनी इथं बसलेले, पारावरती बसलेले, पाठीमागे झाडाखाली उभे असलेले सगळ्या मंडळीने हातवरती करा, मोठ्या प्रेमाने हाताने टाळी आणि मुखाने भजन. विठोबा हरी जय
लेडीकेनं बोलू आम्ही वर्तमान खोटे भजन केल्यानंतर ज्याचा हात मोडवल त्याच्या गळ्यात बाबा म्हणतात जाईल तर तुमचं जाईल आमचं काय जाणार आहे एक का ज्यांना हार्दनी आमुचे काय बाजाईल खणखणीत आवाज आला पाहिजे हा क्या बात आहे वाह तुकार
मासे बजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया करिता बरोबरी दुरावसे दुरी भवाची पुरी व्हावशी यथामध्ये अवकाशा भंगावरती बोलण्याचा प्रयत्न केला. सगळंच बरोबर असं अजिबात म्हणणार नाही, पण जे काही योग्य वाटते ते जाता जाता प्रत्येकाने घरी घेऊन जा. बहुतेकांना वाटत असेल महाराजांनी खूप वेळ घेतला, 1 वाजत आला तरी महाराज थांबायला तयार नाही. माझी काही चुकी नाही, 11ला कीर्तन चालू झालं होतं. कीर्तनकाराने 2 तास घेतले पाहिजे या दृष्टिकोनातून आता फक्त पावणे 2 तास झाले, अजून 15 मिनटं माझ्याकडे बाकी आहे. बरोबर योग्य वेळेत थांबण्याचा प्रयत्न करणार आहे. सगळंच बरोबर असं अजिबात म्हणणार नाही, पण जे काही योग्य आहे ते जाता जाता घरी घेऊन जा अशी मनापासून विनंती सगळ्यांना करतो. या कुटुंबामधून या परिवारामधून माधव बाबांच्या स्वरूपाने का आधार वृक्ष किंबहुना आधारवड वटवृक्ष कायमस्वरूपी गतप्राण झाला आहे. खऱ्या अर्थाने बाबांच्या इच्छा अपेक्षा ज्या होत्या त्या खूप मोठ्या होत्या. आणि एक प्रेमळ अंतःकरण, प्रेमळ स्वभावाचं एक व्यक्तिमत्व, वारकरी संप्रदायाबद्दल प्रेम आदर आपुलकी मनामध्ये साठवून जीवन जगणारे व्यक्तिमत्व. आणि खऱ्या अर्थाने माझ्यावरती सुद्धा नितांत प्रेम बाबांचं होतं. बाबांची खूप इच्छा होती की त्यांनी जी नवीन वास्तू उभी केली त्या वास्तूच्या गृहप्रवेशाच्या निमित्ताने, वास्तुशांतीच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने बाबांची इच्छा होती की राहुलचं कीर्तन ठेवलं पाहिजे. पण वास्तूमध्ये प्रवेश करण्याच्या अगोदरच बाबांचं जाणं झालं. खऱ्या अर्थाने त्या वास्तूचा आनंदसुद्धा बाबांना घेता आला नाही. एक बाप नावाचं अंतःकरण 2 मुलांच्या जीवनातून, 2 मुलींच्या जीवनातून आणि संपूर्ण फापाळी परिवारातमधून एक आधारस्वरूपी अंतःकरण, आधारस्वरूपी अस्तित्व कायमस्वरूपी गतप्राण झालं. अपघाताच्या स्वरूपाने आजारपणाला सामोरं जावं लागलं आणि एका आजारपणाच्या स्वरूपाने खऱ्या अर्थाने बाबांना काळाच्या पडद्याआड जावं लागलं. अतिशय मोठा दुःखाचा डोंगर या संपूर्ण फापळी परिवारावरती कोसळला आहे. जिकडे तिकडे आनंदी आनंद होता, गोकुळासारखं घर नांदलेलं होतं. माझ्या घराचं गोकुळ झालं, मन आनंदानं न्हालं, जशी अमृताची धार होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. काळाला पाहवलं नाही. गेल्या वर्षी याच पुण्य दिवसाला काळाने झडप घालावी आणि संपूर्ण सुखाची वाट करपून जावी. कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली, कसं विपरीत झालं सार होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. आता इथून पुढच्या आयुष्यामध्ये आमची बेबी आजी आमच्या मोहन नानांकडे, आमच्या समाधान नानांकडे पाहिल. 2 मुली जर आल्या घरी दिवाळीच्या सणाला, रक्षाबंधनच्या सणाला जर माहेरला जर आल्या तर त्या बाळांना, त्या नानांना सांगेल, चिमन पिला नो कुशीत या, करीन तुम्हावर माया, काळ जातल्या ममतेची, दरीन तुम्हावर छाया, हो काय मागावं मी देवा. एकच अपेक्षा आहे देवा, घर सुखात माझ ठेवा, केलं जन्माच आहेर होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. ज्ञानेश्वर माऊली नाराज, माऊली ज्ञानेश्वर, माऊली नाराज, माऊली ज्ञानेश्वर, माऊली नाराज, माऊली नाराज, माऊली जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल. कीर्तन माझं संपलंय. खऱ्या अर्थाने किती शब्द टाकले कीर्तनकारांनी तरी या कुटुंबाकरता, या बाबांकरता शब्द अपूर्णच आहे. म्हणून झालेली सेवा विश्वाच्या मालकाच्या चरणावरती समर्पित करतो. कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मुंबईचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आदरणीय जयदत्त काका होळकर या कार्यक्रमाकरता त्यांची उपस्थिती लाभलेली आहे. खऱ्या अर्थाने मुंबईवरून ते इथपर्यंत येऊन पोहोचले आणि मुंबईचे कधी
लासलगावचे आदरणीय जयदत्त काका होळकर या कार्यक्रमाकरता इथपर्यंत येऊन पोहोचलेले आहेत. त्यांचे ऋण व्यक्त करतो. एक महत्त्वाची सूचना अशी आहे, प्रत्येक कीर्तनामध्ये प्रत्येक प्रवचनामध्ये बोलत असतो तद्वत याच नाही आजही या ठिकाणी बोलतो. विश्वगुरु संतश्रेष्ठ निवृत्तनाथ महाराज संस्थान कमिटीचं काम किंवा जीर्णोद्धाराचं काम, समाधी मंदिराचं काम सुंदर पद्धतीने आणि जोमाने चालू आहे. याकरता सगळ्या नाशिककरांनी एकत्रित येणं, सहकार्य करणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आजपर्यंत आपल्या नाशिक जिल्ह्याने अनेक बाबा लोक अनेक मठ मंदिरं मोठे केलेत आणि मी या परिसरामध्ये येऊन बोलणं आणि मग तुम्हाला समजणं अशातला काही भाग नाही. या परिसराने चांगला अनुभव घेतला. जवळजवळ काही कोटीने पैसा नाशिक जिल्ह्यातला बाहेर गेला. त्याच्यातला पैसासुद्धा विश्वगुरु निवृत्तनाथ महाराज संस्थान कमिटीला दाखवला नाही. जोपर्यंत काही लाखोनी देणग्या येत होत्या तोपर्यंत आपल्या परिसरातले हिशोब करण्याकरता होते. आणि ज्यावेळेला जास्त देणग्या यायला लागल्या त्यावेळेला पुण्यावरून CA बोलवले. ही घटना, ही परिस्थिती आपण सगळ्यांनी अनुभवली आहे. म्हणून आता अलीकडच्या काळामध्ये कोणत्या बाबाचा वाढदिवस आपल्याला महत्त्वाचा नाही, अलीकडच्या काळामध्ये कोणत्या महाराजाचा सप्ताह आपल्याला महत्त्वाचा नाही, अलीकडच्या काळामध्ये कोणत्या महाराज लोकांना मोठं करायची गरज आपल्याला नाही. अलीकडच्या काळामध्ये फक्त आपल्यावरती एक सर्वांवरती जबाबदारी आहे. आपण विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तनाथ महाराजांच्या मंदिराचं काम पूर्णत्वाला घेऊन जाणं. आणि आपला नाशिक जिल्हा एवढा समृद्ध आहे. या बाहेरच्या बाबा लोकांनी आपल्याला एवढं वेळात का काढलं माहिती का? कारण आपला नाशिक जिल्हा भावना प्रधान नाशिक जिल्हा आहे. खऱ्या अर्थाने एखाद्याने शब्द टाकला की आपल्या भावना जागृत होत्या आणि आपल्याला राहवत नाही. आपण लगेच झोळीमध्ये दान टाकल्याशिवाय राहत नाही. पण इथून मागं जे झालं ते झालं, पण इथून पुढे सावधानतेने जीवन जगणं हे तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आपला नाशिक जिल्हा एवढा समृद्ध आहे. आजही जरी देहूला गेलो, आजही जरी पंढरपूरला गेलो आणि आजही जरी आळंदीला गेलो तर सगळ्यात जास्त देणगीदार आपल्या नाशिक जिल्ह्यातले आपल्याला पाहायला मिळतात. एवढा समृद्ध आपला नाशिक जिल्हा आहे. अजून थोडंसं पलीकडे जाऊन सांगू, ज्या वेळेला संबंध नाशिक जिल्हा एकत्र येईल आणि नाशिक जिल्ह्यातले वारकरी एकत्र येतील त्यावेळेला विश्वगुरु निवृत्तनाथांच्या मंदिराचं काम दगडामध्ये पूर्णत्वाला जाईल. यात काय नवल? ज्यावेळेला संपूर्ण नाशिक जिल्हा एकत्र येईल त्यावेळेला माझ्या विश्वगुरूंच्या मंदिराचं काम सोन्यामध्ये सुद्धा पूर्णत्वाला जाऊ शकतं. एवढी श्रीमंती आपल्या नाशिक जिल्ह्यात फक्त एकत्रित येणं आणि लोकदार्जिनापणा बंद करणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. थोडंसं मागून बोलतो पण सत्यता आहे. आपला नाशिक जिल्ह्याने इथून मागे खूप मोठं मंदिरं मोठे केले आणि खूप बाबा लोक मोठे केले, पण आज आपल्यावरती वेळ आहे घड्या. इतिहास घडून दाखवा, इतिहास करून दाखवा. विश्वगुरूंचं संस्थान खऱ्या अर्थाने मोठं करणं तुमच्या आमच्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. आज पंढरपूरला गेलो, आळंदीला गेलो, देहूला गेलो तर आनंद वाटतो मंदिरं पाहिल्यानंतर. पण आज त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्रावरती जर गेलो तर निवृत्तनाथांच्या मंदिराकडे जर पाहिलं तर डोळ्यामध्ये पाणी येतं. कुठेतरी सावधानतेने जीवन जगणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य. सगळ्यांनी एकोप्याने, एक विचाराने, एकत्रीकरणाने एकत्र येऊन हे मंदिराचं काम आणि हा कार्यभार पूर्णत्वाला घेऊन जाणं तुमच्या आमची प्रत्येकाची जबाबदारी आहे. खऱ्या अर्थाने अनेकांनी सहकार्य केलेलं आहेच आणि आपलंही गावही सहकार्य करेल अशी विनंती सगळ्यांना करतो. सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन सेवेला इथंच पूर्णविराम देतो. आता या ठिकाणी पावती पुस्तक आहे. ज्यांची इच्छा असेल त्यांनी पावती फाडली तरी हरकत नाही. विश्वगुरु संतश्रेष्ठ निवृत्तनाथ महाराज संस्थान कमिटी त्र्यंबकेश्वर मंदिर विकास व जीर्णोद्धार समितीच्या सदस्य स्वरूपाने सगळ्यांना विनंती करतो की सगळ्यांनी एकत्रित या, सहकार्य करा. आपले 500 रुपये, 1000 रुपये कुठेतरी व्यर्थ खर्च होतात. कुठेतरी विश्वगुरूंच्या चरणावरती समर्पित करणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि विश्वगुरूंच्या चरणावरती समर्पित केल्याचा फायदा एवढा मोठा आहे की या विश्वाच्या पाठीवरती जेवढी काही तीर्थक्षेत्र आहे त्या तीर्थक्षेत्रांपर्यंत देणगी जाऊन पोहोचते गड्या. सकळ ही तीर्थ निवृत्तीचे पायी. मग आपण खऱ्या अर्थाने आपलं कर्तव्य बजावत असताना सहकार्य करणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य. ज्याच्या जीवनातून आई संपली असेल, ज्याच्या जीवनातून बाप संपला असेल, ज्याच्या जीवनातून बहीण संपली असेल, ज्याच्या जीवनातून भाऊ संपला असेल त्यांनी आपल्या आईवडिलांच्या भावा बहिणीच्या ऋणातून उतराई होण्याकरता सगळ्यांनी एकत्रित या, सहकार्य करा एवढी विनंती सगळ्यांना करतो. इथं पावती पुस्तक आहे. एक पावती तुम्हाला जाते आणि एक पावती संस्थानला जाते. अतिशय पारदर्शकपणाने व्यवहार चालू आहे. संस्थांच्या कर्तव्यदक्ष अध्यक्ष सौभाग्यवती कांचनताई जगताप, माझे जीवलग मित्र शिवा महाराज आडके आणि आम्ही तिघांनी मिळून अवघ्या 2.5 ते 3.5 महिन्यामध्ये आपल्या या कीर्तनांच्या माध्यमातून, प्रवचनांच्या माध्यमातून बाहेर महाराष्ट्रभर फिरत असताना, विश्वगुरूंच्या मंदिराच्या कामाकरता निधी संकलन करत असताना अवघ्या 2.5 ते 3.5 महिन्यामध्ये जवळजवळ 38,27,000 रुपये याच्या आसपास पैसे विश्वगुरूंच्या चरणापर्यंत समर्पित केलेले आहे. आताही पावती पुस्तक आहेत. पारदर्शकपणाने व्यवहार चालू आहे. ज्यांची इच्छा असेल त्यांनी संपर्क साधा एवढी विनंती सगळ्यांना करतो आणि थांबतो. यानंतर विश्वगुरू निवृत्तनाथांचा अभंग होईल. ज्ञानदेव तुकाराम भजन कीर्तनाची सांगता होईल. अगदी 5 मिनिटाची सूचना होईल. जोपर्यंत सूचना होत नाही तोपर्यंत कोणी आपली पवित्र जागा सोडायची नाही. धन्य धन्य निवृत्ती देवा माया महिमावर नावा समाधी त्र्यंबक शिखरी